नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन सावी परत एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी आपण राज्याभिषेकाच्या दिवशी किल्ले रायगडावर जाऊन आलो होतो आणि त्याच्याच नंतर आता जस्ट 15 दिवसांनी आपण परत रायगडावर निघालो आहोत. त्याचं कारण असं की तुम्हाला माहिती आहे, रायगडावर जितक्या वेळी जाल तितकं कमीच असणार आहे आणि पावसाळ्यात रायगडाचं हे धुक्यात हरवलेला जो रायगड आहे तो पाहण्यासाठी आपण आपण आता रायगडावर निघालो आहोत. तर आपल्यासोबत आपण 2 व्हीलरने जात आहोत. तर सगळ्या पुढे माहिती आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्ही कशाप्रकारे रायगडावर पोहोचू शकता. तर आता पोचलो आम्ही खरवलीच्या इथे आणि ऑलमोस्ट जरा 5 मिनिटासाठी रेस्ट घेतला, कारण ज्यावेळी आपण बाईकने जातो ना मित्रांनो, त्यावेळी आणि मेन म्हणजे मान्सून सीझन मध्ये ज्यावेळी राईड करतो ना, ते प्रत्येक रायडरला माहिती आहे तो जो फील आहे राईडची बघता तो एकदम क्लायमॅक्स एकदम खतरनाक वाला सीन आहे. आणि आता आम्ही थोडा रेस्ट ना, आता थोड्या वेळात आम्ही रायगडावर पोहोचू. तर पुढे बघूच आपण कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आपला रायडर रोहन दळवी याचा सुद्धा चॅनल आहे, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कुठलं चॅनल आहे? एक्सप्लोर विथ रोहन, त्याचा सुद्धा चॅनल आहे. ते जाऊन तुम्ही त्याचे व्हिडिओ बघू शकता. तो सुद्धा गडकिल्ले एक्सप्लोर करत असतो. तर चला, आपले रायडर्स आहेत तो ऑलरेडी पुढे गेलेले आहेत आणि आपण ऑलमोस्ट आता लास्ट राहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना कव्हर करावं लागेल. तर चला, रायडिंग स्टार्ट, कंटिन्यू, चलो मिलेंगे रायगड पे. श्रीमान रायगड, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अखेरचा श्वास घेतला, जी स्वराज्याची राजधानीमधून संबोधली जाते, तो किल्ले रायगड. आणि या किल्ले रायगडावर मित्रांनो तुम्ही जितक्या वेळेत जाल तितकी वेळ कमीच आहे. आता मीच 15 दिवसांपूर्वी गेलो होतो, परंतु आताही परत निघालो आहे. वर्षातून 2 वाऱ्या ह्या रायगडाच्या नेहमीच मित्रांनो घडत असतात आणि त्यामुळे नक्कीच जितक्या वेळ तुम्ही रायगडावर जाल तितक्या वेळा तुम्हाला कमीच वाटेल. नक्कीच हा रायगड तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. मित्रांनो, ज्यावेळी आपण 2 व्हीलरवरून रायगडवर जात असाल त्यावेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. जर तुम्ही स्टे करणार असाल गडावर, परंतु रायगडावर आत्ता आणि कधीही सुद्धा राहण्यासाठी परमिशन नाही, तर त्यामुळे तुम्ही तिथे टेंट वगैरे लावू शकत नाही. तुम्ही आउटसाईड एरियामध्ये लावू शकता टेंट. तर रायगडावर राहण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. आणि आता आमचा प्लॅन ठरला होता रायगडावर जायचा, तर आम्ही सकाळीच 5 वाजता घरातून निघालो जेणेकरून आम्ही लवकर रायगडावर पोचू, म्हणजे 7-8च्या दरम्यान पोचू असं ठरवलेलं होतं. परंतु तेवढ्यात आम्ही नाही पोचलो, आम्हाला 10 वाजले पोचायला वरती जाईपर्यंत. तसं आम्ही 5 वाजताच निघालो आणि त्याच्यानंतर मग आम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो. आता जो आपण समोर पाहत आहे तो आहे पूर्णपणे रायगडाचा घाट आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी माणगावरून सरळ येता त्यावेळी जो पहिला लेफ्ट लागतो, म्हणजे पूर्ण कमानी आहे जिथे रायगड प्रवेशद्वार म्हणून, तिथून आतमध्ये आलात की पुढे आल्यानंतर हा तुम्हाला घाट लागतो पूर्ण. तर या घाटातून पुढे गेल्यानंतर पुढे आपल्याला रायगडाचा पायथा पाहायला भेटतो, जिथे तुम्ही पुढे जाऊन वरती पार्किंग वगैरे करू शकता. आपल्या गाड्याची पार्किंग लावून मग पुढे तुम्ही गड चढू शकता. मित्रांनो, ज्यावेळी बाईक राईड करतो त्यावेळी या मान्सून सीझनमध्ये आपण बाईक राईड करतो त्यावेळी एक वेगळाच अनुभव घेऊन आपण जात असतो. आणि नक्कीच श्रीमान रायगडाला भेट देणार असाल तर नक्कीच ती एक वेगळीच उत्सुकता मित्रांनो असते, ती जी आपण या श्रीमान रायगडाच्या कुशीमध्ये आपण राईड करत असताना. घाटवळणाचा रस्ता पार करत आपण आता राजमाता जिजाऊ यांचा पाचाडमध्ये जो वाडा आहे तिथे आलो आहोत. तर इथे नतमस्तक होऊया आणि मग नंतर पुढे जाऊया. आता आमचा प्रवास हा आम्ही चित्त दरवाजाने सुद्धा जायचं ठरवलं होतं, परंतु चित्त दरवाजाने न जाता आम्ही नाणे दरवाजा आहे या नाणे दरवाजाच्या मार्गाने आमचं गड चढणी सुरू झालं. कारण आमच्या ज्या 2 व्हीलर्स होत्या त्या नाणे दरवाजाच्या जवळच पार्किंग केल्या होत्या, त्यामुळे आमचा जो प्रवास आहे तो नाणे दरवाजाने सुरू झाला. आणि पाऊससुद्धा तितकीच साथ देत होता मित्रांनो. एकदम अतिशय सुंदर असा क्षण आणि सुंदर अशा आता समोर पाहत आहे सुंदर असा सीन आपल्याला पाहायला भेटतो रायगडाच्या नाणे दरवाजाचा. आणि पावसाळ्यातील रायगडाचं रूप हे काही वेगळंच असतं. तुम्ही जरी उन्हाळ्यात आलात तरीसुद्धा तुम्ही पावसाळ्यात नक्कीच या रायगडाला भेट द्या, कारण पावसाळ्याचं जे वातावरण आहे रायगडाचं ते एकदम मनाला मोहून टाकतं. आता जर बघितलं ना तर पूर्णपणे या नाणे दरवाजातून वाहणारे धबधबे आपल्याला पाहायला भेटतात. एक वेगळं स्वरूप आपल्याला या रायगडाचं पाहायला भेटतं. आणि या डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले हे बुरुज ज्यावेळी बघतो ना त्यावेळी एक वेगळीच ऊर्जा आपल्या मनामध्ये मित्रांनो निर्माण होते. जर आता बघितलं तर इथे आपल्याला पूर्णपणे सुंदरशी हिरवाळी पाहायला भेटते, पूर्ण हिरवळ. आणि आता थोड्याच वेळात आपण
महादरवाजापर्यंत पोचू. आता ऑलमोस्ट आपल्याला वरती येईपर्यंत 1 तास लागला ऑलमोस्ट, आणि त्याच्यानंतर आपण 1 तासानं आपण पोचलो गडाच्या महादरवाजापर्यंत. आता तिथेसुद्धा आता पावसाळा सीझन असल्यामुळे इथे आपल्याला काही गर्दी पाहायला नाही भेटली, पण रायगडाचा भन्नाट असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटला, जो आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. तुम्ही बघताय पावसाचा एकदम सुंदर असा क्षण आहे, तो आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच केला आहे. आणि नक्कीच आत्ता आपण पोचलो आहोत महादरवाजाच्या इथे. आणि महादरवाजाच्या इथे बघितलं तर महादरवाजाविषयी सांगायची गरज नाही. ऑलरेडी मी माझे ब्लॉग पोस्ट केले आहेत पूर्णपणे, ज्याच्यामध्ये आपण हिस्ट्री क्लिअर केली आहे महादरवाजाचा. आजही हा गोमुखी महाद्वार आपल्याला या किल्ले रायगडावर पाहायला भेटतो, जेणेकरून शत्रूच्या दृष्टिकोनातून हा दरवाजा कुठे आहे तो दिसता कामा नये. अशा मागची त्याची जी सर्व कारणं आहेत ते आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितले आहेत. हत्ती तळावाच्या बाजूने सरळ पुढे आलात की इथे आपल्याला शिरकाई देवीचं मंदिर पाहायला भेटतं. तर तिथे नतमस्तक होऊया आणि त्यानंतर मग पुढे मार्गस्थ होऊया, जिथे आपल्याला पुढच्या ज्या वास्तू आहेत त्या बघूया, जेणेकरून आपण पुढे पर्जन्यमापक आणि त्याच्यानंतर राणीचे महाल बघूया. मित्रांनो, आत्ता आपण आहोत किल्ले रायगडाच्या राणी महालामध्ये. राजवाड्याच्या पाठीमागे 6 राणी महाल पाहायला भेटतात, आणि आत्ता जर हा बघितला एका राणी महालामध्ये आपण आलो आहोत. तेवढा स्पेसियस जागा आपल्याला पाहायला भेटतो, आणि पाठीमागे आपल्याला मात्रसुद्धा पाहायला भेटतो. तिथे जर बघितलं ना आपण बाहेर जाऊया, जिथे पालखी दरवाजा पाहायला भेटतो आपल्याला. इथे जर बघितलं तर पालखी दरवाजा आहे मागे, आणि समोरचा दिंडी दरवाजा पाहायला भेटतो. कारण आता आपण होळीच्या मालावरून तिथून सरळ जो एक वाट आहे खाली, तिथून खाली आलो. इथे आपल्याला पाठीमागे सुद्धा काही वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात. इथे आता जर बघितलं याचं काम अजून काही झालेलं म्हणजे पुरातत्व विभाग. आता जर तुम्ही जर भवानी टोक बघितलं तर तिकडे त्या साईडला आपल्याला पुरातत्व विभागाचं काम आता सध्या चालू आहे. त्यामुळे जे पहिलं ओरिजिनल जे वर्क होतं, जशा प्रकारचे जे बांधकाम होतं त्या प्रकारचं बांधकाम आपल्याला परत पुरातत्व विभाग करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तिकडे जर बघितलं ते वाडेश्वराचं मंदिर आहे, आणि ह्याच्याच बाजूला आहे आपल्याला पर्जन्यमापक. आपल्याला रायगडावर 350 वर्षापूर्वी पाऊस कसा मोजला जायचा याचं एक सुस्पष्ट उदाहरण मी बोलतो, पर्जन्यमापक. आणि आता आपण पावसाळ्यात आलेला आहे, आणि मला वाटते आपण मागेसुद्धा पर्जन्यमापकाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला होता. पण पावसाळ्यामध्ये या पर्जन्यमापकाचं जे वर्किंग आहे ते तुम्ही आज आपण एकदम स्पष्टपणे क्लिअरपणे बघू शकता. चप्पल काढूया. इथे बघितलं तर गोपाळ चांदूरकर, आता आप्पा परब यांच्या ऐतिहासिक साधनामध्ये असं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचं असं म्हणणं होतं की हे जलमंदिर असावं. पण गोपाळ चांदूरकर यांच्या मतानुसार ते आर्किटेक्चर होते, आणि त्यांच्या मतानुसार हे पर्जन्यमापक असावं असं त्यांनी आपल्या ऐतिहासिक साधनामध्ये सांगितलं आहे. इथे जर बघितलं तर मित्रांनो पूर्णपणे पाणी बघितलं एकदम, हे पाणी आता पूर्णपणे खाली पाणी साचण्याची जागा आहे. याचा फ्लोसुद्धा आपल्याला आता पाहायला भेटतो. पावसाळ्यात याचं कारण हेच होतं, त्याचा फ्लो बघा, पाणी पूर्णपणे इथून बाहेर पडते. इथून आउटलेटसाठी पण इथे आपल्याला काही जागा पाहायला भेटत आहे. ह्या साईडची पूर्णपणे दगडामध्ये पूर्ण स्लोप असा आहे याचा, आणि आतमध्ये पूर्णपणे पाणी साचेल. त्याची खोली किती आहे मला वाटतं जास्त आहे, खोली एवढी पण नाही आहे, पण उतरू शकतो, पण थोडी जास्तच आहे. खाली माती आहे त्यामुळे आपण आता उतरत नाही, पण ठीक आहे. पण त्या काळचा पाऊस ज्यावेळी रायगडावर मोजला जायचा त्यावेळी ह्या पर्जन्यमापकाने पाऊस मोजला जायचा. आता 350 वर्ष झाली, आजही पर्जन्यमापक हे तसं आपल्याला पाहायला भेटतंय. आजही पाऊस पडतो, त्याच्यामध्ये पाणी साचतं. आता इथे आपल्याला दुसरी एक गोष्ट, आतमध्ये कोणती सुद्धा आपल्याला त्यावेळी नेबी इथे मोजमापसाठी इथे कोणते तरी काहीतरी साधन असावं, त्यावेळी इथे मोजमाप केलं जायचं. पण आता सध्या ते आपल्याला तिथे कुठे पाहायला भेटत नाही. आता वरच्या साईडला बघूया, थोडं वरून बघितलं ना त्याचं स्ट्रक्चर, म्हणजे ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी तिथे जवळपास काय असलं नसलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून पावसाचे थेंब आहे ते डायरेक्ट त्या पर्जन्यमापकामध्ये गेले पाहिजे. इथे बघितलं ना ते बघा, तीन पूर्णपणे छिद्र आहेत, आणि पूर्णपणे लोखंडी आहे, लोखंडी नाही दगडी आहे. हे बघा पूर्णपणे 3 छिद्र आहेत, जेणेकरून या छिद्रातून जे पाऊस पडेल त्या पावसाचा संपर्क डायरेक्ट आतमध्ये पडेल पाऊस, आणि त्याच्यानुसार ते पावसाचा अंदाज केला जायचा. यावर्षी पाऊस किती पडला. आता हे तंत्रज्ञान 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर केले.
मित्रांनो, बाजारपेठेतून सरळ पुढे आलात की लेफ्ट साईडला आपल्याला टकमक टोप पाहायला भेटतं आणि सरळ पुढे आलात की जगदीश्वराचं मंदिर पाहायला भेटतं आणि त्याच्याच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला भेटते, जिथे आपण जाऊन नतमस्तक होणार आहोत. मित्रांनो, अनेक ऐतिहासिक साधनांमध्ये आपल्याला जगदीश्वर मंदिराचे उल्लेख पाहायला भेटतात, जेणेकरून त्यावेळी असं म्हटलं जातं रायगडावर 2 जगदीश्वराची मंदिरं का, म्हणजेच त्यावेळी जगदीश्वरालाच वाडेश्वर असं म्हटलं गेलं होतं, तर रायगडावर 2 मंदिरं का, असा सुद्धा अनेक ऐतिहासिक आणि शिवभक्तांच्या मनात प्रश्न पडतो. परंतु वाडेश्वर मंदिर आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये, तर आता आपण तो परत पॉईंट कव्हर नाही करणार आहोत. आता आपण जगदीश्वर मंदिराच्या इथे जाऊन तिथे पूर्णपणे जगदीश्वराचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर समाधी स्थळाकडे रवाना होऊया. मित्रांनो, या जगदीश्वर मंदिराच्या आपण अनेक सोशल मीडियावर पोस्ट बघितले असेल. जगदीश्वर मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला एखाद्या मशिदीसारखं पाहायला भेटतं, पण त्याच्यामागे सुद्धा भरपूर मोठा इतिहास रूढ आपण अनेक पाहिला आहेत, जेणेकरून काही जणांचं असं मत आहे की त्यावेळी या मंदिराला मशिदीसारखं रूप देण्यात आलं, जेणेकरून ज्यावेळी इथे शत्रूचा हल्ला झाला त्यावेळी त्यांना ते फसवण्यासाठी, जेणेकरून हे मंदिर नसून मस्जिद असावी असं वाटावं आणि जेणेकरून त्यावेळी या मंदिराला नासधूस होऊ नये या कारणामुळे त्यांनी मस्जिदीसारखा आकार दिला असावा, असे अनेक व्हायरल रील्स आपल्याला पाहायला भेटतात. परंतु हे सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त आहे. अनेक साऱ्या ऐतिहासिक साधनांमध्ये असं सुद्धा लिहिलं आहे की जेणेकरून ज्यावेळी हे जगदीश्वराचं मंदिर स्थापन केलं त्यावेळी ते इस्लामिक पद्धतीमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटतं आणि इस्लामिक पद्धतीमध्ये जी मंदिरं होती त्यांचा आकार होता तो अशा प्रकारेच होता, गोल घुमटीसारखा, आणि त्यावेळी त्या काळात या मंदिराचं अवशेष आहेत आपल्याला पूर्णपणे पाहायला भेटतात. आता जर पुढेच आलात तर तिथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला भेटते. मित्रांनो, फायनली आता आपण उतरायला सुरुवात केली आहे आणि आपण नाणे दरवाजाने उतरतो, कारण आपली गाडी आहे ती नाणे दरवाजाची जवळपास थांबलेली आहे, त्यामुळे आपण चिंच दरवाजाने गेलेलो नाही. आता समोर जो बघताय ना तो एक मार्ग आहे आणि हा दुसरा आहे तो नाणे दरवाजे मार्ग आहे. तर आम्ही रिटर्नचा प्रवास आम्ही नाणे दरवाजाने करतो आणि ऑब्वियसली आता वातावरण बघा, एकदम थोडा पाऊस पण थांबला आहे, एकदम खतरनाक व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो. तर चला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या प्रतिक्रिया त्या नक्कीच आमच्यासाठी मोलाच्या असतील. चला परत भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.